नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर खुश आहे. त्याचं कारण सुपर 8 फेरीची एकदम मस्त सुरुवात झालेली आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तान संघाविरुद्ध एक दणदणीत विजय मिळवून दाखवलेला आहे. 47 धावांचा विजय T20 क्रिकेटमध्ये भला मोठा मानला जातो आणि तीच गोष्ट आज केन्सिंग्टन ओव्हलवरती बघायला मिळालेली आहे. जेव्हा रोहित शर्मानी पहिल्यांदा नाणेफेक जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतला, तो बरोबर आहे की नाही असं वाटायला लागलेलं होतं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. रोहित शर्मा विराट कोहली या सलामीच्या जोडीला हा चौथा सामना आहे, प्रभाव पाडता आलेला नाही आहे. अनुभवी बॅट्समन आहेत, झकास बॅटिंग करण्याकरता प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांना लय सापडलेली नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये रोहित शर्मा आऊट झाला, ज्याला लय सापडली नाही, आणि नंतर 24 चेंडू खेळून 24 धावा करणारा विराट कोहलीसुद्धा आऊट झाला. ही थोडीशी चिंतेची बाब आहे, नाकारता येणार नाही. कारण इतर बॅट्समन जे आहेत, इतर संघातले जे सलामीचे बॅट्समन आहेत, ते सुरुवातीपासून गोलंदाजांवरती तुटून पडत आहेत. त्याच्या तुलनेमध्ये भारतीय संघाचे अनुभवी बॅट्समन जास्त धोका पत्करत नाही आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे जो पुढच्या सामन्यांमध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेला दोन सलामीचे बॅट्समन, नंतरचा एक ऋषभ पंत चांगला खेळत असताना आऊट झाला आणि भारतीय संघ अडचणीत सापडला, ज्याला एक माणूस कारणीभूत होता, अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान. हा माणूस असा आहे की याला पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली की हा एकदम जबरदस्त फुकतो, जबरदस्त बॉलिंग करायला लागतो. आज सुरुवातीला त्यांनी ऋषभ पंतची विकेट काढली, विराट कोहलीची विकेट काढली, शिवम दुबेला त्यांनी आऊट काढलं. भारतीय संघ अडचणीत सापडलेला होता. अशा वेळेला फक्त भागीदारीच संघाला वाचू शकते. सूर्यकुमार यादव, जिथे बाकीचे फलंदाज सकत होते, धडपडत होते, तिथं सूर्यकुमार यादवनी ॲथॉरिटीनी बॅटिंग केली. राशिद खानला सुद्धा त्यांनी धारेवर धरलं. त्यांनी मारलेला एक स्वीपचा चौकार आणि नंतर बैठकचा मारलेला षटकार हा अजिबात विसरता येणार नाही. मी तर असं म्हणेन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी 60 धावांच्या भागीदारीने भारतीय संघ अडचणीतनं बाहेर आला. सूर्यकुमारच्या अर्धशतकाचं मोल मला जास्त वाटतं, कारण हे विकेट टकाटक बॅटिंग करायचं नव्हतं, बॉल थांबून येत होता, स्पिनरचा बॉल वळत होता. त्यामुळे या दोघांनी आणि हार्दिक पांड्या, ज्याच्या बाबतीत मी नेहमी म्हणतो आत्मविश्वासाने भरलेला खेळाडू आहे, यश असू देत, अपयश असू देत, तो स्वतःवरचा विश्वास घालवत नाही. आणि नेहमी मी एक गोष्ट लक्षात ठेवतो, क्रिकेट कोणाला कधीच पूर्ण सतत यश, पूर्ण सतत अपयश देत नाही. हार्दिकच्या बाबतीत आत्ता हेच बघायला मिळतं आहे. त्यांनी केलेल्या 32 धावा यासुद्धा मोलाच्या होत्या. या दोघांच्या प्रयत्नामुळे आणि अक्षर पटेलनी अत्यंत डोकं चालवून शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावा काढल्या, त्याही महत्त्वाच्या आहेत. याच्यामुळे भारतीय संघाने 180-81 धावांचा टप्पा गाठला. खरं बोलायचं तर अफगाणिस्तानकरता जिंकण्याकरता 182 धावा करणं खूप कठीण होतं. आणि का ते फलंदाजी चालू झाल्यावर लक्षात आलं. गुरबज, ज्यांनी आत्तापर्यंतच्या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातला आहे, झकास आक्रमक बॅटिंग केली आहे, त्याला सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारायचं एकदम त्याच्या डोक्यात दिसलं. अर्शदीप सिंगला पहिल्याच ओव्हरमध्ये एक बाउंड्री, एक कडक सिक्सर त्यांनी मारली. मी असाच खेळणार असं जणू काही संदेश पाठवला. फक्त अर्शदीपला मारण्याचा प्रयत्न करणं वेगळं, जसप्रीत बुमराहला मारण्याचा प्रयत्न करणं वेगळं. दादा बॉलर आहे होतो, दादा बॉलर आहे. त्यांनी गुरबजला लगेच बॉलिंगला आल्यानंतर आऊट काढलं, कारण आज आपण 2च फास्ट बॉलर मुख्य खेळवले होते. अर्थात हार्दिक पण होता आणि सिराजच्या जागी आज कुलदीपला खेळवलेलं होतं. बुमराह हा तिथे थांबला नाही, त्यांनी मारा तिखट केला आणि त्याच्यानंतर स्पिनर्सचा बोलबाला चालू झाला. कुलदीपला 2 फलंदाजांना बाद करता आलं, जडेजानी एकाला केलं, अक्षर पटेलने आल्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये एका फलंदाजाला बाद केलं. अफगाणिस्तान संघाच्या बॅट्समननी सतत फक्त मोठे फटके मारायचे प्रयत्न केले, जे सतत यशस्वी राहणं शक्यच नव्हतं, कारण हे विकेटच तसं होतं. बॉल थांबून येत होता, वळत होता. त्यातनंही भारतीय बॉलर्सनी डोकं चालवलं आणि फलंदाजांना लय मिळू नये म्हणून कमी वेगाने मारा केला, ज्याचा फायदा भारतीय संघाला झाला. तळामध्ये अर्शदीप सिंगनी परत 3 झटके दिले. भारतीय संघाच्या हाती 47 धावांचा विजय लागलेला आहे. त्यामुळे आजच्या विजयाने भारतीय संघाने एका अर्थाने उपांत्य फेरीकडे एक दणकट पाऊल टाकलेलं आहे. आता एक विजय आणि उपांत्य फेरी नक्की होऊ शकते. हा झाला एक मुद्दा, परंतु अजूनही काही गोष्टींकडे लक्ष द्यायला लागणार आहे. ती गोष्ट म्हणजे सलामीला काय करायचं. कारण अनुभवी रोहित शर्मा, विराट कोहली आत्तापर्यंत अजिबात चमकलेले नाही आहेत. त्यामुळे या विजयातनं ती गोष्टसुद्धा शिकायला लागणार आहे. मी एवढंच म्हणेन, बार्बाडोसचा एक सामना नाही, 2 सामने महत्त्वाचे आहेत. एक
हा खेळलेला सामना अफगाणिस्तान विरुद्धचा एक फायनलचा सामना, एक सामन्यात भारताने विजय मिळवलाय. परत मी या मैदानावरती 29 तारखेचा सामना कव्हर करायला येणार आहे तुमचा प्रतिनिधी म्हणून, आणि त्यावेळेलाही विजयाचा अहवाल सादर करावा अशी मनोमन माझी इच्छा आहे. घोडं मैदान अजून खूप लांब आहे, प्रयत्न अजून करायला लागणार आहे, खेळात सुधारणा करायला लागणार आहे. पण अपयश हे तेवढ्या सहजासहजी भारतीय संघाला येणार नाही, कारण बॅट्समन कुणी यशस्वी झाले तरी बाकीचे बॅट्समन त्यांना सांभाळतायत, कुणी बॉलर अयशस्वी झाला तर त्याला बाकीचे बॉलर सांभाळून घेत आहेत. म्हणून विजय कोणाच्या एकाच्या नावावर नाही आहे, सगळ्यांच्या नावावर आहे. माझी मतं मी तुम्हाला सांगितली, तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. आजच्या सामन्यामध्ये सलामीचा प्रॉब्लेमबद्दल तुम्हाला काय वाटलं, सूर्यकुमार यादवच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटलं, हार्दिकच्या महत्त्वाच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटलं, आणि त्याबरोबर हुकमाचा एक्का जसप्रीत बुमराच्या बॉलिंगबद्दल तुम्हाला काय वाटलं मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बार्बाडोसमध्ये वेगळ्या क्लिप्सही मला सादर करता आल्या. मार्शलची केली, युनिव्हर्सिटी ऑफ 3Wची केली आणि हर्षाबरोबरही गप्पा मारल्या, ज्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. असंच तुमचं प्रेम माझ्यावरती कायम राहू देत. बाय बाय.